निवडणुकीचा धडा आज शाळेमध्ये शिकला। निवडणुकीचा सोहळा इथं जोरदार रंगला। ईव्हीएम मशीन दाखवला, मोबाईलवर वोट मतदानाचा अनुभव दिला विद्यार्थ्यांना थेट। फॉर्म भरले, छाननी झाली, निवडणुकीची तारीख आली, प्रचार प्रसार घोषणा झाली, शाळेत निवडणुकीची तयारी झाली। लोकशाहीचा खेळ इथे कोणीही दुबळ नाही। संविधानाचा आदर करूया, लोकशाही मजबूत करूया। शाळा गाव देश आपला, गौरव त्याचा वाढवूया। शाळेत शिकलो संसदेचे कायदे, विधानसभा विधान परिषद सगळ्याला समजले फायदे। ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था जनतेला मिळाली आहे। ही मोठी संधी आपण सगळे मिळून देशाला पुढे नेऊ। लोकशाहीचा हा ठेवा पुढच्या पिढीला शाळेमध्ये आज नवा अध्याय सुरू झाला, लोकशाहीचा धडा। प्रत्यक्षात शिकायला मिळालंय ईव्हीएम मशीन मोबाईलवर। प्रात्यक्षिक दिलं भविष्याचा नागरिक घडवण्यासाठी। हे पाऊल पडलं फॉर्म भरणे, अर्ज देणे, छाननीचा खेळ लोकशाहीचा हाच तर खरा सुंदर मेळ। प्रचाराचा रंग शाळेत आज जोरदार रंगला। शाळा नायक निवडायचा आवाज घुमला, पोस्टर लागले, घोषणा झाल्या, वातावरण तापलं, लोकशाहीचा उत्सव। विद्यार्थी वर्गात दाटून आला मुलींची प्रतिनिधी, क्रीडा प्रमुख, सांस्कृतिक नेता, स्वच्छता आणि पर्यावरण या सर्वांसाठी स्पर्धा। मतदानाचा दिवस एक वेगळीच भावना, हातात घेऊन मोबाईल केली खरी साधना। ईव्हीएम ड्रॉप डाउनलोड केलं, बटन दाबून पाहिलं, मनापासून लोकशाहीचा खरा अर्थ अनुभवला। एक एक मत किती महत्वाचं हे समजून घेतलं लोकशाहीचा गाभा। शाळेत आम्ही जपला, निकाल लागला, कोणी हसल कोणी रडलं, पण हार जीत विसरून सगळे एकत्र झाले। शालेय मंत्रिमंडळ तयार, लोकशाहीच्या नियमाने हे पद मिळालं, ते पद मिळालं। जबाबदारीने जिंकले जे त्यांना शुभेच्छा, हरलेल्यांना साथ। लोकशाहीत सगळेच जिंकतात, या विचारांची गाठ। संविधानाची माहिती दिली, मूलभूत हक्कांची जबाबदारीची जाणीव झाली, कर्तव्यांची हाच तर आधार आपल्या देशाच्या लोकशाहीचा। प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळवण्याचा शिकलो आम्ही। लोकशाहीची खरी ताकद आपणच, आपले सरकार हाच खरा सिद्धांत। संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडणुका कशा होतात हेच तर प्रात्यक्षिक या शाळेत आम्ही शिकतो। विधानसभा, विधान परिषद यांची माहिती घेतली, प्रत्येक राज्यात कशी चालते सत्ता याची कल्पना मिळाली। स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत यांची ओळख शाळेत बसूनच, राजकारणाचा अभ्यास। शाळा नायक म्हणजे
देशाचा पंतप्रधान, शाळेचा विकास त्याची जबाबदारी आणि मान. शाळा उपनायक म्हणजे उपमुख्यमंत्र्यासारखं शाळेच्या कामात मदत करणार. एक दुसरं मन मुलींची प्रतिनिधी म्हणणारी शक्तीचं प्रतीक. क्रीडा प्रमुख, सांस्कृतिक प्रमुख, सगळेच आहेत नैतिक. स्वच्छता आणि पर्यावरण हेही महत्वाचे विषय. ज्यांनी जिंकली ही निवडणूक तेही आहेत खूपच मोठे शाळेच्या. स्वच्छतेची जबाबदारी त्यांनी घेतली, पर्यावरणाची काळजी त्यांची शपथ झाली. आजचा हा अनुभव भविष्यात कामात येईल. जे शिकलो आज ते कधीच विसरणार नाही. लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाही तर ती आहे एक विचार, एक विश्वास, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. एकत्र येऊन देशाचं भविष्य घडवायचं आहे. हाच तर संदेश या निवडणुकीचा. चला मिळून लोकशाही मजबूत करूया. शाळा आहे आमची लोकशाहीची पहिली पारी. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाली आहे ही संधी. आपल्या मताने निवडण्याचा हक्क हाच तर लोकशाहीचा खरा मानवी हक्क. या निवडणुकीने आम्हाला जबाबदार नागरिक बनवलं. लोकशाहीचा खरा अर्थ शाळेतच समजालं.
शाळेमध्ये आज नवा अध्याय सुरू झाला. लोकशाहीचा धडा प्रत्यक्षात शिकायला मिळाला. ईव्हीएम मशीन, मोबाईलवर प्रात्यक्षिक दिला भविष्याचा नागरिक घडवण्यासाठी. हे पाऊल पडलं फॉर्म भरणे, अर्ज देणे. छाननीचा खेळ, लोकशाहीचा हाच तर खरा सुंदर मेळ. प्रचाराचा रंग शाळेत आज जोरदार रंगला. शाळा नायक निवडायचा आवाज घुमला. पोस्टर लागले, घोषणा झाल्या, वातावरण तापलं. लोकशाहीचा उत्सव विद्यार्थी वर्गात दाटून आला. मुलींची प्रतिनिधी, क्रीडा प्रमुख, सांस्कृतिक नेता, स्वच्छता आणि पर्यावरण या सर्वांसाठी स्पर्धा. मतदानाचा दिवस एक वेगळीच भावना. हातात घेऊन मोबाईल केली खरी साधना. ईव्हीएम कोरप डाऊनलोड केलं. बटन दाबून पाहिलं, मनापासून लोकशाहीचा खरा अर्थ अनुभवला. एक एक मत किती महत्वाचं हे समजून घेतलं. लोकशाहीचा गाभा शाळेत आम्ही जपला. निकाल लागला, कुणी हसलं, कुणी रडलं, पण हार जीत विसरून सगळे एकत्र झाले. शालेय मंत्री मंडळ तयार लोकशाहीच्या नियमाने. हे पद मिळालं, ते पद मिळालं, जबाबदारीने जिंकले जे. त्यांना शुभेच्छा, हरलेल्यांना साथ. लोकशाहीत सगळेच जिंकतात. संविधानाची माहिती दिली, मूलभूत हक्कांची जबाबदारीची जाणीव झाली. कर्तव्यांची हाच तर आधार. आपल्या देशाच्या लोकशाहीच्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळवण्याचा शिकलो आम्ही. लोकशाहीची खरी ताकद आपणच, आपले सरकार खरा सिद्धांत. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील निवडणुका कशा होतात हेच तर प्रात्यक्षिक. या शाळेत आम्ही शिकतो विधानसभा, विधान परिषद यांची माहिती घेतली. प्रत्येक राज्यात कशी चालते सत्ता याची कल्पना मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत यांची ओळख शाळेत बसूनच. राजकारणाचा अभ्यास. शाळा नायक म्हणजे जसा देशाचा पंतप्रधान, शाळेचा विकास त्याची जबाबदारी आणि मान. शाळा उपनायक म्हणजे उपमुख्यमंत्र्यासारखं शाळेच्या कामात मदत करणार एक दुसरं मन. मुलींची प्रतिनिधी म्हणजे नारी शक्तीचं प्रतीक. क्रीडा प्रमुख, सांस्कृतिक प्रमुख सगळेच आहेत नैतिक. स्वच्छता आणि पर्यावरण हेही महत्वाचे विषय. ज्यांनी जिंकली ही निवडणूक तेही आहेत खूपच मोठे शाळेच्या. स्वच्छतेची जबाबदारी त्यांनी घेतली. पर्यावरणाची काळजी त्यांची शपथ झाली. आजचा हा अनुभव भविष्यात कामात येईल. जे शिकलो आज ते कधीच विसरणार नाही. लोकशाही म्हणजे
केवळ निवडणुका नाही तर ती आहे एक विचार, एक विश्वास सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे एकत्र येऊन. देशाचं भविष्य घडवायचं आहे हाच तर संदेश या निवडणुकीचा. चला मिळून लोकशाही मजबूत करूया. शाळा आहे आमची लोकशाहीची पहिली पायरी, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाली आहे ही संधी. आपल्या मताने निवडण्याचा हक्क हाच तर लोकशाहीचा खरा मानवी हक्क. या निवडणुकीने आम्हाला जबाबदार नागरिक बनवलं. लोकशाहीचा खरा अर्थ शाळेतच समजालं. लोकशाहीचा धडा आज शाळेमध्ये शिकला. निवडणुकीचा सोहळा इथं जोरदार रंगला. ईव्हीएम मशीन दाखवला, मोबाईलवर वटप, मतदानाचा अनुभव दिला विद्यार्थ्यांना थेट. फॉर्म भरले छाननी झाली, निवडणुकीची तारीख आली, प्रचार प्रसार घोषणा झाली, शाळेत निवडणुकीची तयारी झाली. उपनायक प्रतिनिधी निवडायचं होतं, मतदान करून लोकशाहीचा मान राखायचा होता. जिंकले काही हरले काही पण कुणीही नाराज नाही. हाच तर लोकशाहीचा खेळ, इथे कुणीही दुबळ नाही. संविधानाचा आदर करूया, लोकशाही मजबूत करूया. शाळा गाव देश आपला, गौरव त्याचा वाढवूया. शाळेत शिकलो संसदेचे कायदे, विधानसभा विधान परिषद सगळ्याला समजले फायदे. ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था जनतेला मिळाली आहे. ही मोठी संधी आपण सगळे मिळून देशाला पुढे नेऊ. लोकशाहीचा हा ठेवा पुढच्या पिढीला देऊ. नवा अध्याय सुरू झाला लोकशाहीचा धडा. प्रत्यक्षात शिकायला मिळालंय ईव्हीएम मशीन मोबाईलवर. प्रात्यक्षिक दिलं भविष्याचा नागरिक घडवण्यासाठी. हे पाऊल पडलं फॉर्म भरणे, अर्ज देणे, छाननीचा खेळ लोकशाहीचा हाच तर खरा सुंदर मेळ. प्रचाराचा रंग शाळेत आज जोरदार. इलेक्शन का नतीजा सबसे बड़ा लोकतंत्र के रूप में भारत की एक बहुत बड़ी प्रतिष्ठा है, एक सम्मान है जिसे एक सम्मान की दृष्टि से देखा जाता है. और वही लोकतांत्रिक प्रक्रिया किस प्रकार से होती है वो आपने पूरी तरह से उसका अनुभव लिया. लोकतांत्रिक प्रक्रिया में इलेक्शन होना, लोगों के द्वारा लोगों में से उनका प्रतिनिधित्व तैयार करना और उस देश को चलाना, एक प्रकार की ये जो शिक्षा है आपको इलेक्शन के माध्यम से इस विद्यालय में मिली. वोटिंग किस प्रकार से होती है, देश की नागरिकता क्या होती है,
और उसमें किस प्रकार से कितने साल के उम्र के लोग वोटिंग कर सकते हैं। अभी आप वोटिंग कर सकते हैं क्या? नहीं। लेकिन आप उसका ट्रायल किस प्रकार से होता है, विजयी उम्मीदवार कैसे होते हैं, हारने के बाद क्या परिस्थितियां होती है, और हमारा लोकतंत्र किस प्रकार से कार्यान्वित होता है और ये देश किस प्रकार से चलता है, इसका अच्छा खासा एक शिक्षा के रूप में आपको प्राप्त हुआ। अब इसमें कुछ लोग जीते हैं, उनको भी बधाई, और हारने वालों को भी बधाई। बधाई इसलिए कि वो और अच्छा काम करें कि अगली बार कहीं पर भी वो इलेक्शन लड़ते हैं तो वो उसमें विजयी होंगे। और जीतने वाले इसलिए कि वे जीत गए, उनका कहीं ना कहीं नाम अच्छा होगा, काम अच्छा होगा, कहीं ना कहीं उनका व्यक्तित्व अच्छा होगा, इस वजह से लोगों की पहली पसंद बने और वो जीत गए। तो आप सभी को हम बधाई देते हुए मैं अपने 2 शब्दों को विराम देता हूँ। 2025-26 के लिए सारे इलेक्शन हुए हैं। यहाँ पर तुम लोगों ने जो विश्वास करके जिन उम्मीदवारों को चुन करके दिए हैं, मैं उनसे ऐसी अपेक्षा रखता हूँ कि जिस अपेक्षा के साथ, जिस विश्वास के साथ तुमने चुनकर दिए हो, तो तुम्हारी हर प्रकार की समस्याओं का हल निकालेंगे, तुम्हारी समस्याओं को सुलझाने का प्रयास करेंगे। और तुम सभी लोगों ने बहुत अच्छे शांत तरीके से मतदान किए हो, इसके लिए तुम सभी को निकाल सुनाएंगे। चलो सब लोग ध्यान देंगे इधर। बहुत अच्छी प्रक्रिया आप सब लोगों ने निभाई 3 दिन तक। लोकशाही, डेमोक्रेसी, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, बाय अब्राहम लिंकन, बरोबर आहे। लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेले शासन म्हणजे, आणि भारत ही अशी लिखित राज्यघटना आहे भारतात, जगातील सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना भारताची, समजलं का? या भारताच्या राज्यघटनेत आपण मतदानाचा कसा अधिकार करतो, आपण आपले प्रतिनिधी कसा निवडतो, या आपण 3 दिवस तुम्हाला कंटिन्यू सांगितलेलं आहे। तुम्ही पाहिली आहे निवडणूक प्रक्रिया। भारतामध्ये ज्याला 18 वर्ष पूर्ण झाली तोच मतदान करू, आपल्या गावचा सरपंच निवडू। ठीक आहे बेटा, चला आपण या ठिकाणी शाळा नायक, शाळा उपनायक, क्रीडा प्रमुख, स्वच्छता प्रमुख, पर्यावरण प्रमुख असे पद घेतली, बरोबर आहे। मी सर्वात प्रथम सांस्कृतिक नायक या पदाचा निकाल तुमच्या समोर जाहीर करत आहे। सांस्कृतिक नायक या पदाकरिता 4 लोकांनी उमेदवारी जाहीर केलेली होती। ओके, नंबर 1 मासूम सुनील ठाकरे, यास्मिनी राजकुमार तुरकर, वैष्णवी शशिकिरण धामडे आणि सानिया रमेशपुरी बैकुंठी, 4 लोकांनी उमेदवारी जाहीर केली होती। त्यामध्ये येणेप्रमाणे त्यांना मतदान मिळाले। वैष्णवी शशिकरण धामडे 51 मतं, सॉरी या उमेदवारीकरिता टोटल मतं पडली होती 287। किती मतं? 287 टोटल मतं पडली आणि येणेप्रमाणे त्यांना मतं मिळाली। वैष्णवी शशिकरण धामडे 51 मतं, सानिया रमेशपुरी बैकुंठी 33 मतं आणि यास्मिनी राजकुमार तुरकर 58 मतं। आता तुम्ही समजू शकता, बरोबर आहे का? काय समजू शकता? आणि त्यामध्ये तुमच्या शाळेतील सांस्कृतिक नायक म्हणून निवडून आलेली आहे मासूम सुनील ठाकरे। मासूम काय मासूम आजा काय ठाकरे। यामध्ये 3 लोकांनी उमेदवारी केलेली होती। त्यामध्ये प्रथम उमेदवारी नंदनी रुकमलाल आंबेडारे, प्रणाली अनिल गराळे, वेदकुमार सुरेश रांगडाले याप्रमाणे उमेदवारी होती आणि यामध्ये एकूण मतं पडली 290। किती मतं? आणि प्रथम मतं मिळाली प्रणाली अनिल गराळे 70 मतं, वेदकुमार सुरेश रांगडाले 85 मतं आणि नंदनी आंबेडारे हिने 124 मतं घेऊन रुकमलाल आंबेडारे ही आजपासून तुमची पर्यावरण व स्वच्छता प्रमुख म्हणून तुमच्या समोर आलेली आहे।
नेक्स्ट गॅदरिंग मध्ये आपण फार महत्वाचा वाटा असतो असं पद आहे ते म्हणजे क्रीडा प्रमुख. कोणतं प्रमुख? क्रीडा प्रमुख या पदासाठी 4 उमेदवारी आलेली होती. अभय अमृतलाल लिल्लारे, आदर्श सुदर्शन साखरे, नमन अशोक सुलाखे, रिषभ संजय वैद्य. आणि या मताकरिता एकूण मतं पडली 286. 286 एकूण मतं पडली. आणि एने प्रमाणे मतं मिळाली. आदर्श सुदर्शन साखरे 56 मतं, नमन अशोक सुलाखे 64 मतं आणि अभय अमृतलाल लिल्लारे 71 मतं. आणि आजपासून तुमच्या शाळेचा क्रीडा प्रमुख झालेला आहे रिषभ संजय वैद्य. हा रिषभ संजय वैद्यनी सर्वाधिक मतं घेतलेली आहेत. 89 मतं. किती मतं? 89. आणि आजपासून तुमच्या शाळेचा क्रीडा प्रमुख म्हणून तुम्हाला मिळालेला आहे रिषभ संजय वैद्य. प्रमुख आणि महत्वाचा पद मुलींची प्रतिनिधी. बरोबर आहे. मुलींच्या समस्या जाणून घेणे, मुलींच्या समस्या सांगणे. मिताली दिनेश बेकवार, सिमरन रामचंद्र गराडे. आणि या उमेदवारीकरिता एकूण मतं पडली शाळेत 148. 148. दिनेश बेकवार 28 आणि अक्षरा चंद्रशेखर माहुले 24. आणि यामध्ये तुम्हाला आजपासून तुमच्या शाळेची मुलींची प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर आलेली आहे कसर राजेश तुरकर. आजपासून तुमच्या मुलींची प्रतिनिधी म्हणून कसर राजेश तुरकर तुमच्या समोर आलेली आहे. तुमची मुलींची प्रतिनिधी. तुमच्या काही समस्या असल्या तर तिला सांगा. ओके, समजलं का? चला, शाळा उपनायक. शाळा उपनायक हा आम्ही 9व्या वर्गाकरिता आरक्षित ठेवलेला होता आणि त्यामध्ये 9व्या वर्गाच्या उमेदवारांनी उमेदवारी केलेली होती. त्यामध्ये 3 नावं होती. अक्षरा आनंद कुमार वासनिक, कामिनी महेंद्र लारे, रोशन जितेंद्र बागडे. बरोबर बेटा. या उमेदवारी करिता एकूण मतं पडली 286. 286 एकूण मतं पडली. आणि येण्याप्रमाणे मतं मिळाली दामिनी महेंद्र लिल्लारे 49, रोशन विजेंद्र बागडे 108 आणि नोटालाही मिळाली 8. आणि आजपासून तुम्हाला मिळालेल्या 9व्या वर्गाच्या शाळा उपनायक उपनायिका अक्षरा आनंद कुमार वासनिक. अक्षरा आनंद कुमार वासनिक ही आजपासून तुमच्या शाळेला शाळा उपनायक या पदाकरिता मिळालेली. चला, आता एक रिझल्ट उद्या सांगेन. नाही ना सर. एक तो बच्चा है, कल बता देंगे. रखना है ना. एक तो कल स्कूल आऊंगा, बता दूंगा मैं. अभी बताना पड़ेगा. नहीं बताएंगे तो शाळेचा प्रमुख पद. समजलं का? शाळेचा प्रमुख पद म्हणजे शाळा या मंत्रिमंडळाचा प्रमुख पद. तो तुमच्यावर त्याच्या मंत्रिमंडळाचे व्यक्ती. बरोबर आहे. हा निर्णय घेईल तो सांगमाला बंधनकारक राहील. ओके, चला. शेवटची उमेदवारी होती शाळा उमेदवारी करिता 3 लोकांनी मतदान प्रक्रियेत उमेदवारी मिळवली होती. कुमारी दिव्या देवेंद्र सुलाखे, कुणाल यशवंतराव नागपुरे आणि तिसरा लक्ष. एकूण मतं पडली 287. किती मतं पडली? 287. 287. समजलं का? आता यामध्ये येण्याप्रमाणे मतं मिळाली. कुमारी दिव्या देवेंद्र सुलाखे 55. आजपासून तुमच्या शाळेला तुमच्या शाळा प्रमुख मिळालेला आहे GS हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडीला. हायस्कूल डिपार्टमेंटला तुम्हाला आजपासून तुमचा एक वेगळा शाळा नायक मिळालेला आहे. त्याचं नाव काय? पैशाला करा तुम्हाला काय त्याचं नाव? कुणाल. 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 तुम्हाला तुमच्या शाळेचा शाळा नायक मिळालेला आहे. त्याचं नाव आहे, सांगू का नाही? कुणाल
यशवंतराव नागपुरे आपलं शाळा नायक हे पद भूषविलेलं आहे. कुणाल हात खडा कर बेटा. कुणाल कुणाल कुणाल